नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. आमचे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंतजी पवार हे लोकशाही मार्गाने संवैधानिक पद्धतीने काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच मांडत असतात. ते गांधीजीचे अनुयायी आहेत. ते शांततेच्या मार्गाने एका टी व्ही चॅनलवर आपली भूमिका मांडत असताना ते डिबेट संपल्यानंतर बीजेपीच्या काही नथुराम गोडसेच्या विचारांच्या लोकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. त्याबद्दल आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करत आहोत. त्याचप्रमाणे आमचे जे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुजी शिर यांना जी दडपशाहीच्या मार्गातून या BJP सरकारने मोठी अटक केली, त्यांचंही या ठिकाणी आम्ही निषेध करून त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावं व जो प्रकार BJP त्यांच्या गुंडांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे, खरं तर ज्यांनी राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम केलं पाहिजे तेच या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्र जो पुरोगामी म्हणून आपण ओळखला जातो, पण या BJP शिवसेनेच्या सरकारमध्ये या महाराष्ट्राचं पुरोगामीत्व हरवल्यासारखं वाटते. लोकशाहीच्या मार्गातून ते आम्हाला या ठिकाणी घाबरवण्याचा प्रयत्न करतात व तसेच नांदेडमध्ये याच ठिकाणी 2 दिवसापूर्वी BJPच्या महानगराध्यक्षांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं. हे खूप हास्यास्पद आहे, कारण ज्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली व काँग्रेसच्या माध्यमातून मोठी मोठी पदं भोगली, तेच आज काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करतात. ते त्यांच्या श्रेष्ठींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याचा काही फायदा होणार नाही. नांदेडची, महाराष्ट्राची व हिंदुस्थानची जनता ते आता काँग्रेसच्या सोबत आहे आणि राहुलजी गांधी यांच्यासोबत आहे, हर्षवर्धनजी सपकाळ यांच्यासोबत आहे आणि हनुमंतजी पवार जे संविधानिक माध्यमातून काँग्रेसची भूमिका वेळोवेळी मांडत आले त्यांच्यासोबत आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी BJP सरकारचा धिक्कार करतो. भारतामध्ये असो महाराष्ट्रामध्ये सर्वदूर भाजपला हजोस घातलेला आहे आणि या भ्रष्टाचारी सरकार, हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत. हरियाणामध्ये एका आमदाराच्या हॉटेलच्या समोर शिवाजी महाराजांचा अपमान होतो. ते भाजप सरकार शिवाजी महाराजांबद्दल इतकं मोठमोठ्या गप्पा मारते. शिवाजी महाराजांचा त्याचा आमदाराच्या त्या हरियाणामध्ये अपमान होतो. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू यांना अटक होते. तसेच आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना सुद्धा मारहाण पुण्यामध्ये होते. आणि या सगळं झुंडशाहीच्या विरोधामध्ये आणि गुंडगिरीच्या विरोधामध्ये आज आम्ही नांदेड येथे आंदोलन करत आहोत आणि या गोष्टीचा निषेध करून हनुमंत पवारच्या मारेकऱ्यांना अटक करणे तसेच या सरकारचा अधिकार करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेले आहोत. ठीक आहे, ओके.